नमस्कार मित्रांनो, नुकताच खळग नावाचा एक चित्रपट आपल्या भेटीला आला आहे. चित्रपटात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लहान मुलांची कथा दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला या चित्रपटाची कथा थोडक्यात सांगणार आहे आणि आपल्याला माझे या चित्रपटाबद्दलचे ओपिनियन देखील सांगणार आहे. तसंच या चित्रपटाला 10 पैकी रेटिंग्स देखील देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्याला नक्कीच आवडेल. सर्वप्रथम आपण चित्रपटाची स्टोरी थोडक्यात पाहू. चित्रपटातील मुख्य पात्र असलेला लहान मुलगा आणि त्याची आई कचरा वेचण्याचे काम करत असतात. त्यांच्या शेजारीच एक व्यसनी दारुडा माणूस राहत असतो. त्या मुख्य पात्राची आई कचरा वेचून भंगार जमा करते आणि ते विकून थोडे पैसे कमावते. एके दिवशी आईने कमावलेले पैसे घरातून गायब होतात. त्या मुलाची आई त्या अख्ख्या झोपडपट्टीमध्ये त्याचा शोध घेते. तो जेव्हा परत येतो तेव्हा त्याची आई त्याला पैसे कुठे आहेत असे विचारून खूप बदडते. परंतु नंतर आईला तिच्या झोपडीची एक प्लास्टिकची भिंत कोणीतरी तोडल्याचे दिसते. तेव्हा तिला समजते की तिच्या मुलाने म्हणजेच लक्ष्याने चोरी केली नव्हती. तेव्हा ती खूप रडते आणि त्याची माफी मागते. लक्ष्याच्या झोपडपट्टी एरियामध्ये ललिता नावाची मुलगी असते. झोपडपट्टीमधील एक टवाळ मुलगा सतत तिला त्रास देत असतो. त्या टवाळ मुलाला समजते की कैलास आणि ललिता एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये आहेत. तो कैलासला बेदम मारतो. एकदा लक्ष्याची आई खूप आजारी पडते. लक्ष्य शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून पैसे मागतो, परंतु कोणीच त्याला पैसे देत नाही. ते सर्व लोक लक्ष्याच्या आईला हातगाडीवर टाकून हॉस्पिटलला घेऊन जातात. लक्ष्य आई नसताना खूपच एकटा पडतो. तो लोकांच्या अंत्यविधीमध्ये ठेवलेले अन्न खाऊ लागतो. लक्ष्याला काम करायची इच्छा असते, परंतु कोणीही बालकामगाराला कामावर ठेवायला तयार नसते. शेवटी लक्ष्य लोकांकडे भीक मागायला लागतो. मित्रांनो, पुढे लक्ष्याच्या आयुष्यात कुठली कुठली वळणे येतात ते आपण स्वतःच चित्रपटात पाहिलेले बरे. मित्रांनो, ही होती चित्रपटाची स्टोरी आणि आता आपण माझे या चित्रपटाबद्दलचे ओपिनियन पाहू. झोपडपट्टीमधील मुलांचे आयुष्य, त्या मुलांची आई कशा पद्धतीने गरीब असूनसुद्धा प्रामाणिक पद्धतीने आपले आयुष्य जगते. ती आपल्या मुलांना नेहमीच चांगल्या मार्गाने जायला शिकवते. तिचा मुलगा आणि तिच्या नात्यामधील एकमेकांबद्दलची आपुलकी कधीच कमी होत नाही. मुले त्या मुलाच्या आईला बरे वाटत नाही तेव्हा तिला हातगाडीवरून हॉस्पिटलला घेऊन जातात. त्यांच्यापैकी एक मुलगी स्वतःच्या पैशांचा गल्ला फोडून पैसे आणायला घरी जाते. थोडे पैसे कमी पडतात तरी ती सर्व मुले त्या मुलाला कचरा वेचायला मदत करतात आणि त्या कचऱ्यामधील भंगार विकून औषधाला पैसे जमा करतात. अशा पद्धतीने त्या मुलांमधील नाते अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवले आहे. चित्रपटात एक मुलगा आणि मुलगी यांची लव्ह स्टोरी दाखवली आहे. ती लव्ह स्टोरी आणि त्या लव्ह स्टोरीमधील ट्रायंगल, त्या दोन मुलांमध्ये झालेले भांडण आणि त्या भांडणाचे परिणाम हे जरा अतिशयोक्ती वाटतात. आई आजारी असताना मुलगा थोड्या वेळासाठी आपल्या आईपासून दुरावतो. त्यावेळीची त्याची झालेली ओढाताण खूप चांगल्या पद्धतीने दाखवली आहे. चित्रपट नंतर ज्या वळणावर जातो ते पाहून वाटते की दिग्दर्शकाला नेमके काय दाखवायचे होते. चित्रपट पूर्वार्धात ज्या पद्धतीने आपल्या समोर येतो तो पेस उत्तरार्धात पूर्णपणे स्लो झालेला आहे. चित्रपट इंटरव्हल नंतर जरा भरकटल्यासारखा वाटतो. दिग्दर्शन ठीक होते. सर्वच लहान मुलांनी आपल्या वयाच्या तुलनेत खूपच चांगले काम केले आहे. छायाचित्रण ठीक होते. चित्रपटात गाणी आहेत, पण गाणी आणि त्यांचे बोल आणि संगीत यातील काहीच लक्षात राहत नाही. काही ठिकाणी BGM जरा कमी असते किंवा BGM अजिबातच नसते तरी चालले असते. एडिटिंग ठीक होते, परंतु त्या मुलाची आई आजारी पडल्यानंतर तो मुलगा इकडे-तिकडे भटकताना दाखवला आहे. तो भाग जरा रेंगाळल्यासारखा वाटतो. तो भाग जरा एडिट करून कमी करता आला असता तर बरे झाले असते. मित्रांनो, जर या चित्रपटाला 10 पैकी रेटिंग्स द्यायचे झाले तर मी 5 स्टार देईल. चित्रपट आपल्याला गरीब लोकांचे आयुष्य किती चॅलेंजिंग असते ते दाखवतो. मी आपल्याला सांगेल की अतिशय कमी अपेक्षा ठेवून जायची तयारी असेल तर चित्रपट बघायला काहीही हरकत नाही. तर मित्रांनो, हा होता माझा खळग चित्रपटाचा रिव्ह्यू. मित्रांनो, आमचा YouTube चॅनल एक नवीन YouTube चॅनल आहे. आपण या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमची थोडी मदत करू शकता. आम्हाला कमीत कमी 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. आमच्या चॅनलवर अजून देखील खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओज आहेत. या व्हिडिओच्या शेवटी येणाऱ्या एंड स्क्रीनच्या मदतीने आपण आमच्या बाकी व्हिडिओजपर्यंत पोहोचू शकता. आपण हा चित्रपट आधीच पाहिला आहे का? जर पाहिला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये आपले या चित्रपटाविषयीचे मत लिहा. म्हणजे बाकी लोकांना समजेल की आपल्याला चित्रपट कसा वाटला ते. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला दिवस शुभ जावो.